हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. तर आज आपण चाललो आहे मालवणच्या दांडी बीचवरती. माझी नणंद आली आहे, मग सहज आम्ही प्लॅन केला दांडी बीचवरती फिश मार्केटला जाऊन काही विविध प्रकारचे मासे पाहायला जाऊया म्हणून. तर चला पाहूया कोणते कोणते प्रकारचे मासे बाजारात आले आहेत ते पाहायला. तर हा व्ह्यू ब्रिजवरून जाताना कर्ली नदीचा आहे. किती सुंदर सनसेट व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो ना, अगदी मनमोहक. तर आता आम्ही दांडी बीचवरती पोहोचलो आहोत. मी या बीचवरती फर्स्ट टाइम आले आहे. सनसेट व्ह्यू पाहता आला नाही कारण आम्ही खूप लेट पोहोचलो होतो. असं कारमध्ये बसून समुद्राच्या किनारी फिरताना येणारी मजा वेगळीच होती. एका बाजूला समुद्राच्या लाटांचा आवाज कानात घुमत होता. रस्त्याच्या कडेला दिसणारी वाळू एक वेगळाच फील देऊन जात होती. तर दुसऱ्या बाजूला थंड वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर येत होती. तर आम्ही बीचवरतीच एका जागी कार पार्किंग केलो आणि यशराजचं हे फर्स्ट टाइम बीच वॉक होतं. हा एक सुंदरसा इव्हनिंग व्ह्यू आहे. इथे तुम्हाला छोटे ट्रॉलर्स पाहायला मिळतात. अँड हिअर वी गो. हे आहे दांडी बीचवरचं फिश मार्केट. समुद्राचे ताजे मासे विकायला आलेले पाहून खूप छान जिवंत वाटले. मच्छीमारांच्या मोठ्या आवाजातली हाक बाजाराला वेगळीच चैतन्य देत होती. लोकांची गर्दी, भाव ठरवताना होणारी घासाघीस आणि ताज्या माशांची चमक सगळं मिळून ते दृश्य खूप उत्साही वाटले. समुद्र किती समृद्ध आहे आणि त्यावर किती लोकांचे जीवन अवलंबून आहे याची जाणीवही त्या क्षणी झाली. तर एका बाजूला आम्ही माशांचे भाव ठरवत होतो, तर दुसऱ्या बाजूला साईराज, यशराज आणि पारसची दंगा सुरू होती. आम्ही मासे खरेदी करेपर्यंत काळोख झाला होता आणि रात्रीचे लाइटिंग्स खूप छान सुंदर फील देत होते. त्यातच एक शार्प लाइटिंग आमचं लक्ष आकर्षित करून घेत होती आणि ती लाइटिंग होती छत्रपती शिवाजीरायांच्या ब्रॉन्झ स्टॅच्यूची. तर आम्ही तिथेच ऑन द स्पॉट डिसाईड केला की श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्रॉन्झ स्टॅच्यूला भेट द्यायचं म्हणून. मग आम्ही त्या मार्गाला निघालो. तर हे आहे एंट्रन्स आणि हे आहे भव्य डोळे दिपवणारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रॉन्झ स्मारक. ह्या स्मारकचे उद्घाटन आपले देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. अगदी पाहतच राहावे असे हे स्मारक आहे. एंट्रन्सला काही मुलं क्रिकेट खेळत होती आणि यशराजला त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायला जायचं होतं म्हणून तो रडत होता. हा आहे साइड व्ह्यू. स्मारकच्या जवळच हे महापुरुषांचं मंदिर आहे. मग आम्ही बाहेर येऊन थोडे स्नॅक्स खाल्ले. शेवपुरी, भेळपुरी यांचा आस्वाद घेतला. मुलांना थोडे खेळणी घेतले आणि डिनरसाठी हॉटेलमध्ये आलो. ऑलरेडी आम्हाला खूप वेळ झाला होता, तर आम्ही थोडक्यातच सगळं आटपलं आणि घरी गेलो. तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.